आज आपली पूर्वपरीक्षा होऊन बरोबर 1 महिना झाला आहे. ज्यांचा अनफॉर्च्युनेटली स्कोर येत नव्हता ते पुढच्या तयारीला लागले. जे अगोदरपासून ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होते ते आता कंबाईनवर फोकस करतायत आणि कंबाईन नंतर परत मेन्सकडे वळायचा विचार करतायत. त्यांचा बाउंड्रीवर स्कोर आहे ते आता मेन्स 2025 साठीची तयारी करतायत. जेव्हा तुम्ही हा मेसेज ऐकत असाल तेव्हा साधारण परीक्षा होऊन 30 दिवस पण झालेले आहेत. आपल्याकडे आता हार्डली 100 दिवस उरलेत एक्झामसाठी. सो लवकरात लवकर आता कामाला लागणं गरजेचं आहे. मीनवाईल गेल्या महिन्यामध्ये आपण देखील आपली एमपीएससीची स्पेशल मेन्स बॅच जोरात सुरू केली. महिन्याभरामध्ये आपल्या स्पेशल मेन्स बॅचमध्ये आपला हिस्ट्रीचा कॉम्पोनंट संपला, आपला सोसायटीचा कॉम्पोनंट संपला, आपला जॉग्रफीचा देखील कॉम्पोनंट संपला. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास आपला संपूर्ण GS1चा हा कॉम्पोनंट या ठिकाणी संपलेला आहे. हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना एक मोठ्या नोट्स दिल्या, सायमल्टेनियसली त्यांना शॉर्ट नोट्स देखील दिल्या. आन्सर रायटिंग करत असताना व्हॅल्यू ॲडिशन्स अशी डेटा फाईल, काही डायग्राम्सची शीट सुद्धा दिलेली. विद्यार्थ्यांनी सोबत रिव्हिजन्स तर केल्याच आपल्या क्रॅश कोर्सच्या लेक्चर सोबत. या आठवड्यातून साधारण 2 आणि 3 वेळा आपण फ्लॅश आन्सर रायटिंग देखील केलं. म्हणजे की सकाळी 8 वाजता यायचं, 8 ते 9 एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये आन्सर रायटिंग करायचं, लगेच 9:30 वाजता त्याच्यावर डिस्कशन करायचं. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 2 फुल लेंथ सेक्शनल टेस्ट देखील लिहिल्या. त्याच्यामध्ये सोसायटी आणि जॉग्रफीची एक 20 क्वेश्चनची टेस्ट लिहिली आहे आणि आताच रिसेंटली एन्शियंट मेडायवल मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्रीची देखील एक फुल लेंथ टेस्ट लिहिली आहे. मीनवाईल एक सिंगल एसे देखील लिहून झालेला आहे, जेणेकरून आता विद्यार्थ्यांना आयडिया आलेली आहे की नेमकी आन्सर रायटिंग करत असताना आणि निबंध लेखन करीत असताना नेमकी प्रॉब्लेम काय येतोय. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मेंटर्स असाइन झालेले आहेत. 1-1, 2-2, 3-3 इंटरॅक्शन्स देखील झालेले आहेत. 1-to-1 इव्हॅल्युएशनला सुरुवात झालेली आहे. मेंटर्स तुमच्या समोर बसून तुमची कॉपी तुमच्यासोबत अर्धा 1 तास डिस्कस करीत आहे. या पद्धतीने आता स्पेशल मेन्सचा प्रवास आपला सुरू आहे. अजूनही जर तुम्ही मेन्सला सुरुवात केली नसेल अँड यू आर रिअली सिरियस अबाउट 2025 मेन्स, तर गाईज मी म्हणेल की ही शेवटची संधी असेल. तर पुढच्या रिव्हिजन वीकमध्ये अगोदरचा जो काही बॅकलॉग राहिला आहे तो भरून काढा. सोबत एसेचा वीक येत आहे. एसेच्या वीकमध्ये पण तुम्ही आधीच्या विषयांची तयारी करू शकताय, कारण आतापर्यंत आपण GS वर पूर्ण फोकस केला आणि आता साधारण 10 तारीख ऑनवर्ड्स आपल्याला ऑप्शनलवर देखील तेवढ्याच जोराने फोकस करायचा आहे. ज्यांचं सोशियोलॉजी, PSIR आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे त्यांनी तर आपल्यासोबत सुरुवात केलेलीच आहे. जॉग्रफी ऑप्शनलला 10 तारखेपासून सुरुवात होत आहे. तर विदाऊट वेस्टिंग द टाइम लवकर आन्सर रायटिंग करा. बाकी इव्हॅल्युएशन, नोट्स, कंटेंट, कन्सेप्ट क्लॅरिटी सर्व आमच्यावर सोडा.